वोडाफोन आयडिया कंपनीच्या वतीनं धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्गांलगत केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे। या केबल टाकण्यासाठी खोदाई करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागानं रीतसर परवानगी दिली आहे। मात्र हे काम करताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या उपाययोजनांकडे संबंधित मोबाईल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानंही दुर्लक्ष केलंय। याचाच प्रत्यय आज आला। आज सकाळी शिये इथून वाळू घेऊन आलेला डंपर म्हासुर्ली गावाजवळ दुसऱ्या एका वाहनाला बाजू देत असताना बाजूपट्टीवर घेतल्यानंतर डंपरचं चाक बाजूपट्टीमध्ये रुतलं। केबल टाकण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बाजूपट्टीवर केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चर बुजवली नसल्यानं डंपरची चाकं खोलवर रुतल्यानं डंपर एका बाजूला कलंडला। या ठिकाणी रस्ता अरुंद असून डंपर चालकानं प्रसंगावधान राखून डंपर जागीच थांबवल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून धामणी खोऱ्यात विविध ठिकाणी वोडाफोन आयडिया कंपनीकडून रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे। अनेकदा संबंधित कंपनीच्या ठेकेदारांना स्थानिकांनी प्रत्यक्ष भेटून रस्ता दुरुस्तीसाठी सूचना केल्या आहेत, मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं संबंधित कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यानं स्थानिकांमधून संताप व्यक्त होतोय।